नमस्कार मुलांनो, स्टोरी टाईम विथ ऐशूमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एक मजेदार गोष्ट, कासव आणि ससा. चला तर मग सुरू करूया. एकेकाळी जंगलात एक ससा आणि एक कासव राहत होते. ससा फार वेगवान होता. उड्या मारत पळत झपाझप फिरायचा आणि त्याला स्वतःचा खूप अभिमान होता. ससा नेहमी कासवाची थट्टा करायचा. तो म्हणायचा, "अरे कासवा, तू एवढा संथ का चालतोस? तुला पाहून झाडांची पानंसुद्धा वेगाने हलतात." कासव बिचारा मात्र शांत असायचा. तो सशाचं काही बोलणं मनावर घेत नसे. एक दिवस सशाने खूप थट्टा केली. तेव्हा कासव म्हणाला, "ससा भाऊ, चल आपण एक शर्यत करूया." सशाला हसू आलं, पण त्याने लगेच होकार दिला. सगळे प्राणी जमले. माकड, पोपट, हत्ती, हरण सगळे जोरात ओरडले, "शर्यत, शर्यत, शर्यत!" आणि शर्यत सुरू झाली. 1, 2, 3 सुरू. ससा फुर्रकन धावला आणि कासव हळूहळू आपल्याच गतीने चालत राहिला. ससा थोडं अंतर गेल्यावर म्हणाला, "हा कासव तर अजून सुरुवातीलाच आहे. मी जरा झोपू तरी का?" तो एका झाडाखाली झोपून गेला आणि झोपेच्याच आहारी गेला. दरम्यान कासव मात्र थांबला नाही. तो हळूहळू पण सातत्याने चालत राहिला. शेवटी कासव शर्यतीच्या शेवटच्या रेषेवर पोहोचला. सगळे प्राणी आनंदात ओरडले, "वा, कासव जिंकलं, कासव जिंकलं!" तेवढ्यात ससा डोळे चोळत धावत आला, पण आता तर उशीर झाला होता. कासव हसत म्हणालं, "ससा भाऊ, वेगापेक्षा सातत्य महत्त्वाचं असतं." मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला बरं मिळालं? संथ पण सातत्याने चाललं तर आपण नेहमी यशस्वी होतो. घमेंड केल्याने, आत्मविश्वास जास्ती ठेवल्याने कधीही फायदा होत नाही. तर मुलांनो, ही गोष्ट कशी वाटली? आवडली ना? तर लगेचच स्टोरी टाईम विथ ऐशूला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच मजेदार गोष्टींसोबत. तोपर्यंत गुड बाय आणि गोड गोड झोप घ्या. धन्यवाद.